तुम्ही पाहत आहात माणगंगा प्रवाह न्यूज। उद्या ऑगस्ट 15 संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात बुडालेला असेल। शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकत असेल, पण याच सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर उद्या एक अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळणार आहे। देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी उद्या स्वातंत्र्य दिनी याच शासकीय दारात आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे। होय, सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावातील सांगोला ब्रँच कॅनलच्या टेल भागाला अजूनही पाणी मिळालेले नाही। प्रशासनाने कालव्याला आवर्तन तर सोडले, पण दरवेळप्रमाणे याही वेळी टेल एंडला असणाऱ्या वाटंबरे गावातील शेतकऱ्यांच्या पदरी फक्त कोरडा कालवा आणि निराशाच आली आहे। पाऊस आधीच लांबला आहे, विहिरी कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत। अशातच लाखो रुपये कर्ज काढून शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा आणि इतर पिके जगवली आहेत, पण आता पाण्याचे थेंबही मिळत नसल्याने या फळबागा डोळ्यांदेखत जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत। जलसंपदा विभागाला वारंवार विनंत्या केल्या, निवेदने दिली, पण प्रशासनाच्या कानपिचक्या काही उघडलेल्या नाहीत। अखेर हतबल झालेल्या वाटंबरेच्या शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे। उद्या ऑगस्ट 15 रोजी सकाळी ठीक 10 वाजल्यापासून वाटंबरे गावातील समस्त शेतकरी या सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। जोपर्यंत पाणी थेट आमच्या शेतापर्यंत, आमच्या टेल भागापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। आता उद्याच्या या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, की या बळीराजाला स्वातंत्र्य दिनी उपोषणालाच बसावे लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।